कलर कसं बनवला? व्हाईट आणि ब्लॅक मिक्स केला, मग ग्रे कलर झाला. आज नवरात्रीचा 6वा दिवस आणि आजचा रंग होता राखाडी. तर इथं तेच आरवदादा मला विचारत होता की आपल्याकडे असल्या कलरची रांगोळी नाही तर तुम्ही रांगोळी कशी काढली. तर मी त्याला तेच म्हटलं, ब्लॅक आणि व्हाईट कलर दोन्ही मिक्स केला आणि ग्रे कलर तयार केला. तर छान अशी रांगोळी काढली. त्याच्यानंतर माझी पूजा वगैरे करून झाली. परत आत्तीने लगेच नमस्कार करून घेतला आणि इथं आम्ही दोघीजण सेल्फी काढत होतो, पण माहीतच नाही आम्हाला व्हिडिओ चालू झाला होता. आणि त्याच्यानंतर मग इथं म्हटलं चला आज फराळाच काय काय बनवायचे तर ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर इथं ना मी आपल्या शेतातली देशी भेंडी आणली होती तर ती बनवून घेतली. हे बघा, हिरवी मिरची, खोबरं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि भेंडी बनवून घेतली. त्याच्यानंतर इथं बटाट्याची रस्सा भाजी बनवली होती, म्हणजे हिरवी मिरची घालूनच बरं का, आणि भगर शिजवून घेतली होती. तर कूट घालून मी शिजवली होती भाजून वगैरे. तर इथं आता मी मखाण्याची खीर बनवायला लागले होते, तर म्हटलं त्याची रेसिपी शेअर करूया. इथं ना एक 10-12 खारीक मी सकाळी एकदम गरम दुधामध्ये भिजत घातल्या होत्या. त्याच्यानंतर मखाने, बदाम आणि काजू घेतले होते. तर इथं अगोदर आता पॅन गरम केला, त्याच्यामध्ये 1-2 चमचे होईल एवढं तूप घातलं आणि जे काही आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते ना, मखाने, काजू, बदाम, तर ते सगळं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नाही तर मी तुपामध्ये भाजून घेतलं. हे बघा, आणि त्याच्यानंतर मी तर प्लेटमध्ये काढून घेतलं. आणि मग खिरीसाठी आपल्याला जेवढं दूध लागणार आहे तेवढं दूध इथं मी गरम करायला ठेवलं. तोपर्यंत हे सगळं मखाने वगैरे मी बारीक करून घेतलं मिक्सरवरती. त्याच्यानंतर खारीकसुद्धा दुधात भिजवलेली एकदम बारीक करून घेतली. आणि इथं फक्त मी 1 चमचा साखर वापरले, कारण खारीक आपण घालणार आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला गोड घालायची म्हणजे गरज नाही आहे. तर इथं दुधाला उकळी आली की मी लगेच आपण बारीक करून घेतलेली खारीक आणि जे आपण ड्रायफ्रूट सगळे बारीक केले होते ते सगळे मी इथं घालून घेतले आणि त्याला छान मस्त असं बारीक फ्लेमवरती हलवत राहिले. भाजून घेतल्यामुळं ते काय त्याच्या गोळ्या वगैरे होत नाही आहेत. आणि 1 चमचावर परत वरून थोडंसं तूप टाकलं आणि त्याला कंटिन्युअसली असं ढवळून घेतलं. तर एक 4 ते 5 मिनिट मी अशी लो फ्लेमवरती इथं मी शिजू दिलेली खीर. मम्मा काय आहे? खीर आहे, मखाना. होय. मखाना आणि ड्रायफ्रुट्स. आणि हो, एका ताईने विचारलं होतं की मला मखाने ताई चालतात का उपवासाला. तर हो, मखाने चालतात आणि एकदम हेल्दी खीर आहे बरं का ही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलदोड्याची पूडसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकताय, पण नाही घालायची काही गरज नाही आहे. आणि इथं बघा, हे आमचं असं फराळाचं ताट आज रेडी होतं. तर या सगळेजण मस्त असं फराळ करायला. आणि कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.